साईनगर गुड मॉर्निंग ग्रुप वतीने पंढरपूर जाणाऱ्या भाविकांना अल्पआहार वितरण करून वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। अकोली रेल्वे स्टेशन येथे शेकडो वारकऱ्यांना चहा, बिस्किट, पाणी बॉटल देऊन प्रवासाकरिता शुभेच्छा दिल्या। यावेळी अनेक वारकऱ्यांना शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। या दरम्यान अनेक वारकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया स्पष्ट केल्या। महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले विठुरायांच्या दर्शनाला राज्यातून लाखो संख्येने वारकरी दरवर्षी पंढरपूरला रवाना होत असतात। विठुरायांच्या घोषात श्री क्षेत्र पंढरीच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांची मनोभावे सेवा करणे म्हणजेच पुण्याचे काम। अशाच अमरावती शहरातील सुप्रसिद्ध अकोली येथील गुड मॉर्निंग ग्रुप साईनगरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांकरिता चहा, नाश्ता, पाणी वाटप तसेच वारकऱ्यांचे सत्कार कार्यक्रम सुद्धा मंगळवारच्या सकाळी करण्यात आले। अकोली रेल्वे स्टेशन येथे दाखल झालेले शेकडो भाविकांचा यावेळी सत्कार करण्यात आला। यावेळी गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने रेल्वे चालक सह गार्ड यासोबतच वारकऱ्यांना शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी सर्वांकरिता अल्पआहार, बिस्किट, चहा सह पाणी बॉटल देऊन सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या। आराध्य दैवत, शेतकरी, कष्टकरी आणि सर्व वारकऱ्यांचं दैवत विठुरायाच्या आषाढी एकादशी निमित्त अमरावती रेल्वे स्टेशन येथून असंख्य खेड्यापाड्यातील गावकरी मंडळी ही दर्शनासाठी जात आहे। त्या दृष्टीने गुड मॉर्निंग ग्रुप साईनगर रेल्वे स्टेशन तर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या विठुरायाच्या भक्तांची काही ना काही आपण सेवा केली पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी इथे चहा, बिस्किट, केळी आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे। ही गाडी घेऊन जाणाऱ्या सर्व ड्रायव्हर, चालक, वाहक यांचा सुद्धा सत्कार आरती गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने इथे होणार आहे आणि सर्वांना या वारीसाठी शुभेच्छा। त्यांची वारी सफल हो आणि देशातील कष्टकरी लोकांना विठुराय कृपा करतील अशी आशा बाळगतो। याच कार्यक्रमाला खासदार बळवंत वानखडे, आमदार रवी राणा यांच्या हस्ते सुद्धा चहा, बिस्किट, नाश्त्याचे वितरण करण्यात आले। या कार्यक्रमाला गुड मॉर्निंग ग्रुपचे श्रीकांत टेकाडे, दीपक वडूरकर, किरण गावंडे, विकास दिवेसर, सिटी न्यूज चॅनलचे डॉक्टर चंदू सोजतिया, नितीन काळमेघ, सरोदी मामा, गावंडे सर, जितेश नाईक, उद्धव कडू, प्राध्यापक संतोष सोनुने, नितीन वडनेरे, राजेश अब्रुक यांच्यासह साईनगर गुड मॉर्निंग ग्रुपचे अनेक पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रम वेळी अनेक भाविकांनी आपली प्रतिक्रिया यावेळी स्पष्ट केली। कोणाला लाभे ऐसे सतगुण कार्या वेळ जातसे, भाग्य कोणाला लाभे ऐसे कधी नच्या घडते व्यसना दीनता, कधी नच्या घडते व्यसना दीनता, जो जो भेटे त्यासी नम्रता, जो जो भेटे त्यासी नम्रता, चित्त रंगले नाम स्मरणी, चित्त रंगले नाम स्मरणी, निर्मळ सरळ स्वभाव दयाचे, भाग्य कोणाला लाभे ऐसे। आम्ही सर्व वारकरी माऊलीच्या दर्शनाकरता आज अकोली रेल्वे स्टेशनवरून जात आहे आणि सर्व वारकरी आनंदाने माऊलीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या हर्षोल्लासात इथून निघत आहे। सर्व भाविक भक्तांनी आणि जे माऊलीचे भक्त आहेत त्यांनी इथे स्टॉल लावलेले आहे, चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि आमची मुलाखत घेण्यासाठी सिटी न्यूज तर्फे पत्रकार आलेले आहे, यांचे सुद्धा खूप मोठं योगदान आहे आणि आम्हाला आनंदाने दर्शन होईल याकरता सर्व वारकऱ्यांची माऊलीचरणी प्रार्थना। सोबतच आमदार रवी राणा यांनी सुद्धा भाविकांना शुभेच्छा दिल्या। आषाढी एकादशीच्या शुभ पर्वावर संपूर्ण वारकरी शहरामधून, गावामधून प्रत्येक वारकरी आमच्या माऊली सगळ्या ट्रेननी पंढरपूरला जात आहे। सगळ्या माऊल्यांना माझी
एवढीच प्रार्थना आहे की या ठिकाणी सगळ्यांच्या आकांक्षा, इच्छा, मनोकामना ईश्वर पूर्ण करो. पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनता, व्यापारी सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आली पाहिजे आणि पांडुरंगाच्या चरणी सगळ्यांचं जीवन आनंदमय राहिलं पाहिजे. हेच देवाच्या चरणी मी आपल्या सगळ्यांच्या प्रार्थना करतो. आता वळूया पुढील बातमीकडे.